हे आहेत खमंग, सुवासिक आणि घरच्या साहित्यात बनणारे गुळ पोहे लाडू. त्याकरिता लागणारे साहित्य आहे 2 वाट्या पोहे, अर्धी वाटी सुके खोबरे, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1.5 वाटी गूळ, ड्रायफ्रुट्स, तूप आणि वेलची पूड. सर्वप्रथम मंद आचेवर पोहे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. त्याकरिता साधारण 5-6 मिनिटं लागतील. पोहे हाताने चुरतील इतपत भाजून घ्यायचे. त्यानंतर सुके खोबरेही गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे सर्व मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर त्यात गूळ घालायचा आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. यानंतर यात वेलची पूड घालायची. नंतर आपण ड्रायफ्रुट्स घालूया. त्याकरता तुपात आपण इथे बदामाचे काप भाजून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. नंतर मनुकेही भाजून घेऊन हे आपल्याला या मिश्रणात ॲड करायचं आहे. वरून थोडं जायफळ घालायचं. याने अजून स्वाद वाढतो. सर्व हाताने एकजीव करून लाडू वळून घ्यायचे. मधल्या वेळेच्या छोट्या भुकेला लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा काहीतरी गोड खावंसं वाटलं तर हा एक परफेक्ट घरगुती पर्याय आहे. तर तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग.